जखर्या अध्याय 8। मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सियोने संबंधाने मी अतिशयित ईर्ष्यायुक्त झालो आहे, तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे। परमेश्वर असे म्हणतो, मी सियोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार। यरुशलेमेस सत्यनगर म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास पवित्रगिरी म्हणतील। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हाताऱ्या यरुशलेमेच्या गल्ल्यात आपल्या वृद्धापकाळामुळे हाती काठी घेऊन बसतील। नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणाऱ्या मुलामुलींची गर्दी होईल। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट राष्ट्रास ही गोष्ट अचंब्याची वाटते, म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन। मी त्यास घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करीतील, आणि सत्याने व धर्माने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला, त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने या समयी जे तुम्ही ऐकत आहात, ते तुम्ही आपले हात दृढ करा। त्या दिवसापूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशुबद्दल भाडे मिळत नसे व येणाऱ्या जाणाऱ्यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे, कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले। मी पूर्वी होतो तसा या अवशिष्ट लोकांबरोबर असणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। शांततेचे बीजारोपण होत आहे, द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल। या अवशिष्ट लोकास मी या अवघ्यांचे वतन देईन। हे यहूदाच्या घराण्या व हे इस्रायलाच्या घराण्या, असे होईल की जे तुम्ही राष्ट्रात शापरूप होता, त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल। भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत। कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजिले, याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। त्याप्रमाणे या दिवसात यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजिले आहे। भिऊ नका, तुम्ही करावयाचे ते हेच की तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतीदायक न्याय करा। तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्याचे अनिष्ट चिंतू नका, खोट्या शपथेची आवड धरू नका, कारण या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो। सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
4थ्या, 5व्या, 7व्या व 10व्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील. ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील. म्हणून सत्य व शांती यांची आवड धरा. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रे व अनेक नगराचे रहिवासी येतील अशी वेळ येईल. एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरास जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू. मीही जातो. पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी 10 जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हा बरोबर येतो, कारण देव तुम्हा बरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.